रात्री महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। आझाद मैदान येथे 12 मार्च रोजी राज्यस्तरीय फेरीवाल्यांना आंदोलनाचा इशारा। फेरीवाल्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची युनियन लीडरची भूमिका। एकीकडे भाजपाच्या वतीने बांगलादेशी मुक्त भारत अभियान राबवले जात असताना मुलुंडमध्ये एकही बांगलादेश फेरीवाला नसल्याचा दावा करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रवक्ते व मुंबई काँग्रेस कमिटीचे महासचिव राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाल्यांनी मोठ्या संख्येने मुलुंडमध्ये टी वॉर्ड कार्यालयावर धडक दिली। यावेळेस फेरीवाल्यांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या। अनेक वर्षापासून फेरीवाले त्या ठिकाणी व्यवसाय करत असून त्यांना बांगलादेशी ठरवून त्यांना हटवण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान राकेश शेट्टी यांनी फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईवर ताबडतोब थांबवण्याची मागणी केली। फेरीवाल्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या 12 मार्चला ते आंदोलन आझाद मैदानावर अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल असा इशारा राकेश शेट्टी यांच्याकडून देण्यात आला। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राकेश शेट्टी म्हणाले की मी खात्रीने सांगतो की मी स्वतः मुलुंडचे सिनियर पीआय यांची भेट घेऊन शोध घेतला असता आम्हाला एकही बांगलादेश फेरीवाला त्या ठिकाणी आढळला नाही। बांगलादेशीच्या नावाखाली स्थानिक फेरीवाल्यांवर भाजपाकडून कारवाई होत आहे याचा मी जाहीर निषेध करतो। त्याबाबत सहाय्यक आयुक्त योगिता कोल्हे यांना निवेदन देण्यात आले आहे। त्यात त्यांना सांगितले आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या आजडेला बळी पडू नका। डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानुसार या फेरीवाल्यांचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। त्यानंतर स्थानिक मराठी असो वा उत्तर भारतीय किंवा मुसलमान असो कोणी असो त्याच्यावर कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन सहाय्यक आयुक्त योगिता कोल्हे यांनी दिले। त्याचबरोबर त्यांना एक इशाराही देण्यात आला की काही लोक भ्रष्टाचार करतात, 1-1.5 हजाराची फाईन मारतात, ते असे यापुढे चालणार नाही। काँग्रेस पार्टी याचा जोरदार विरोध करणार व तरीही तुम्ही त्यांच्यावर कारवाई कराल तर तुम्हाला विरोधात पिटिशन दाखल करण्यात येईल। तुम्ही या गरीब फेरीवाल्यांना कमजोर समजू नका। हे सर्व फेरीवाले त्यांच्या पाठीशी काँग्रेस पार्टी ठामपणे उभी आहे। 12 तारखेला आझाद हॉकर्स युनियनचे अध्यक्ष दयाशंकर सिंग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। भाजपाकडून बांगलादेशी मुक्त फेरीवाला जे अभियान राबवलं जाते आणि आज तुम्ही फेरीवाल्यांसाठी मोठं जन आंदोलन करत टी वॉर्डला धडक मोर्चा दिलाय। आज नेमकी काय चर्चा झाली आणि काय मागण्या आहेत? देखिए, भारतीय जनता पार्टीचा एक मोठा नेता जो मुलुंडमध्ये राहतो त्यांनी बांगलादेशी फेरीवाले यांच्या विरोधात मोर्चा काढला होता, कारवाई केलं होतं। पण मी तुम्हाला खात्रीने सांगते, मी स्वतः मुलुंडचे सिनियर पीआयशी भेट घातलं, एकही मुलुंडमध्ये त्यांना बांगलादेशी फेरीवाला भेटला नाही। कोणी बांगलादेशी ते नाही आहे तर कारवाई करा। पण बांगलादेशीचे नावाखाली जे फेरीवाले मुंब्रामधून येतात, सोनापूरमधून येतात, त्याच्यावर कारवाई करण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे। याचा आम्ही निषेध करतो। आज आम्ही एक निवेदन आमचे जे असिस्टंट कमिशनर आहे योगिता कोल्हे यांना दिलेलं आहे आणि सांगितलं आहे की महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या अजेंडाची हे करू नका, बली पडू नका। तुम्ही आपला काम करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे संविधान या फेरीवाला भाईंना दिलेलं आहे याचा पालन करा आणि कोणीही हे फेरीवाला जे अधिकृत मराठी असेल, उत्तर भारतीय असेल, मुसलमान असेल याच्यावर काही कारवाई करणार नाही असं आश्वासन पण त्यांनी दिलेलं आहे। आणि आम्ही तोच इशारा पण त्याला दिलेला आहे की बांगलादेशीच्या नावाखाली तुमचे लोक भ्रष्टाचार करतात, या लोकांना परेशान करतात, 1.5 हजारची फाईन टाकतात, याचा चालणार नाही आणि काँग्रेस पार्टी याचा जोरदार विरोध करणार। सर, तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास तुमची पुढची ऍक्शन काय असणार आहे? मी त्यांना सांगितलं आहे की बघा, मी जे असिस्टंट कमिशनर त्यांना सांगितलं आहे तुमच्या आता अधिकारी 150 मीटरच्या जे नियमच्या नावाखाली तुम्ही कारवाई करणार असेल तर तुमच्या विरोधात आम्ही रेड पिटिशन फाईल करणार आणि जोरदार आंदोलन तो आम्ही घेतोय। पण तो पर्टिक्युलर अधिकारीच्या नावाखाली त्याच्या रीट पिटिशन होणार आणि 10 वर्षात त्याला कोर्टमध्ये खेचणार आम्ही। तुम्ही हा गरीब फेरीवाला कमजोर समजू नका। हे सगळं फेरीवाले आमचे बरोबर आहे, आम्ही त्याच्या बरोबर आहे आणि त्याला न्याय द्यायचे काम आम्ही करणार। 12 तारखेला आपले आझाद हॉकर्स युनियन म्हणून आहे दयाशंकर सिंग साहेबाचा, याच्या नेतृत्वाखाली आम्ही 12 तारखेला तिथे मोठा आंदोलन, संपूर्ण मुंबईचे फेरीवाले तिथे असणार आहे आणि सगळं आपला आधार कार्ड घेऊन येणार आहे। हे सांगतात ना बांगलादेशी फेरीवाले, म्हणून आम्ही अपील केलेलं आहे की 12 तारखेला मोठा आंदोलन तिथे आम्ही करू। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।